को पॉवर्ड बाय ग्रीन प्लाय, प्रत्येक गरजेचा रिप्लाय. नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपण दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा विस्ताराने आढावा घेणार आहोत. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरतेय. टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे, तर उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख करण्यात आला. खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री. ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे. आणि या इथेनॉलचं कांड करणारा दुसरा तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मंत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्यांची वाहनं गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत, वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे, अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा. आता इथेनॉलची चर्चा देशात खूप चालली आहे, पण 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन आता नितीनजींच्या नेतृत्वात तयार झालेलं आहे. ते आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ही एक नवीन इकोसिस्टीम तयार होईल. सीएनजीची तर इकोसिस्टीम तयार झालीच आहे. आज सीबीजी मुळे सीएनजीची अवेलेबिलिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले असं म्हटलंय उद्धव ठाकरेंनी. सुरानं हुकुमशहाला नमवलं. ठाकरेंचा केंद्र सरकारवर या शब्दात निशाणा. मतचोरी करून निवडणूक जिंकता, पण मनचोरी करता येत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर ठाकरेंच्या डायलॉगबाजीनं काहीच फरक पडत नाही असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत. त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही. संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो. याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी. शिवतीर्थवर ठाकरे बंधूंचा जल्लोष मोर्चा पार पडला आणि या मोर्चाला तरुणाईनं मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. हातामध्ये पोस्टर घेऊन जंतर मंतरवरील आंदोलनाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. या मोर्चाला ठाकरे कुटुंबीयही उपस्थित होते. या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातलं कळलं. आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं. त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा काल राजीनामा झाल्यानंतर आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू यांनी विद्यार्थ्यांसोबत विजयी जल्लोष केला. या जल्लोषासाठी मुंबईसह राज्यभरातील तरुण आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. दिल्लीत जंतर मंतरवर 36 दिवस सीजेपीचं आंदोलन सुरू होतं. नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. मात्र 20 जुलैला संसदेवरील मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या आंदोलनाची धग अधिकच पेटली. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारलाही तरुणाई समोर झुकावं लागलं आणि काल प्रधान यांनी राजीनामा दिला. विद्यार्थ्यांच्या याच लढ्याचं यश साजरं करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात विजयी जल्लोष केला. याआधी प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा निघणार होता. मात्र काल प्रधान यांचा राजीनामा झाल्यानं या मोर्चाचं विजयी जल्लोषात रूपांतर करण्यात आलं.
कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, फक्त तिरंगा घेऊन या असं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं होतं. ठाकरे बंधू यांनी आयोजित केलेल्या विजयी जल्लोषासाठी सकाळी 8 वाजल्यापासूनच विद्यार्थी शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले होते. 9 वाजेपर्यंत या परिसरात इतकी गर्दी उसळली की पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. दिल्लीत जंतर मंतर प्रमाणे या ठिकाणीही जेन्झीची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली. सरकार विरोधात विविध प्रकारचे संदेश लिहिलेले पोस्टर्स जेन्झी या ठिकाणी घेऊन आले होते. या पोस्टर्सच्या माध्यमातून तरुणाई व्यवस्थेविरोधातला रोष व्यक्त करत होती. कसला त्याग केला तुम्ही? 21 मुलांनी सुसाईड केला, तो त्याग केला. दिल्लीमध्ये मुलींना मारलात, हॅरेस केला. पण इथे माणुसकीच्या दृष्टिकोनातून सगळे जमा झालेत, कारण त्यांना संविधान पाहिजे. जेन्जी रॉक, सल्यूट बॉस, सल्यूट सल्यूट. हम पैर पड़ते हैं, सल्यूट. जो हम नहीं कर पाए वो उन्होंने कर पाए. बहुत अच्छा महसूस कर रहे हैं हम. अभी हमने 1 का रेजिग्नेशन दिया है, हमको और रेजिग्नेशन चाहिए. तर काही तरुणांनी विविध प्रकारची वेशभूषाही परिधान केली होती. कुणी शार्क बनून मोर्चात दाखल झालं, तर कुणी स्पायडरमॅन बनून आलं होतं. एक मर्डर है और मर्डर धर्मेंद्र प्रधान ने किया, तो मेरे हिसाब से धर्मेंद्र प्रधान को फांसी देना चाहिए. शार्क कॉस्ट्यूम, बिकॉज ऑल ओव्हर द प्रोटेस्ट आय बीन सीइंग की खूप लोक काही बनून येत आहे. कोणी कॉकरोच बनलं, कोणी गोरिल्ला बनलं. सो दॅट इट विल बी अ फन एडिशन टू दिस थिंग एंड टू एंड इट विथ. ये मैं उन बच्चों की बॉडी को लेके आया हूँ, उनको रिप्रेजेंट करने के लिए. झालमुडी बाजूला ठेवा आणि मुलांकडे लक्ष द्या. मुलं जरुरी आहेत आणि मुलांचा विजय झालाय, लोकशाहीचा विजय झालाय. लहान मुलं सुद्धा पालकांसोबत या मोर्चात सहभागी झाली होती. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या मोर्चात उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे आभार मानले. या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंज्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही आम्हाला लढायला शिकवलं आणि लढाई जिंकल्यानंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं. त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम. प्रचंड गर्दी झाली तरी मुंबई पोलिसांनी उत्तम नियोजन केलं, गर्दी नियंत्रणात ठेवली, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचेही आभार मानले. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. छत्रपती शिवाजी पार्कवरून दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी शिवतीर्थच्या बाल्कनीतनं बाहेर जमलेल्या गर्दीला हातही दाखवला. या मोर्चानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब 2 तास शिवतीर्थ या निवासस्थानी होतं. तिथे या दोन्ही कुटुंबांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं गृहमंत्री अमित शहांना पत्र आहे. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांवर अतिबळाचा वापर, अश्रुधूर आणि पॅलेट गन वापरली गेली असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे. त्यांनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की आंदोलनकर्त्यांवर अतिबळाचा वापर केला गेला, विद्यार्थ्यांवरील कारवाईची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. पॅलेट गन वापरण्यास मंजुरी कुणी दिली? राहुल गांधींनी हा सवाल या पत्रातून विचारलाय. साध्या वेशातील व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आलाय. शांततापूर्ण आंदोलनाचे संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा प्रयत्न होता. राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंनी हा गंभीर आरोप केलेला आहे. प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलंही आंदोलन करता येत नाही ही माहिती या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथे आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडे बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मनशा होती. अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवू हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे. विरोधी पक्ष नेत्याने अशा प्रकारचं कृत्य
करता कामा नये, कारण यापूर्वी देखील आपण 2 देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत. अभिजित दिपकेंनी कपिल सिब्बल यांची भेट घेतलेली आहे. जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्याबाबत सरकारनं आश्वासन दिलंय आणि यावर सुद्धा या भेटीमध्ये चर्चा झाली. तसंच लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यासंदर्भातील कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री होऊ शकतात. मोदींनी याबाबत मन बनवलंय असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. मात्र फडणवीसांच्या नंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर पेच आहे असं देखील राऊतांनी म्हटलंय. एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं, ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है हमारी जानकारी है. लेकिन दिक्कत ये है देवेंद्र जी की कि उनके बाद मुख्यमंत्री कौन बनेगा उस प्रेशर में वो है. ये लगभग दिल्ली की अंदर की बात है. मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार असं म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य आहे. दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. बातमी गुजरातच्या सुरतमधून. सुरतमध्ये अद्याप अनेक घरांमध्ये 6 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि सुरतमध्ये 4 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पुराचं पाणी हे अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक भागात पुराचं पाणी ओसरलं नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पुरामुळे पिण्याचं पाणी आणि दुधाचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला आहे. गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सुरत, नवसारी, अहमदाबादसह 5 शहरांना पुराचा मोठा फटका बसलाय. पुरामुळे या 5 शहरांमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. सुरतमध्ये 4 दिवसांच्या पावसानंतरही पुराचं पाणी कायम आहे. अनेक घरांमध्ये 6 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. सुरतच्या माधवबाग सोसायटीमध्ये या पुरामुळे मोठं नुकसान झालंय. घरामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना स्वतःचं घर सोडून इतर ठिकाणी आश्रयाला जावं लागतंय. या पुरामुळे पिण्याचे पाणी आणि दुधाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून लहान मुलं आणि वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. वलसाडच्या उमरगावमध्ये 16 तासांमध्ये 1100 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. त्यामुळे वलसाडसह तापीतील अनेक भागात पाणी साचल्यानं लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. या पुरामुळे वलसाडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय. भारतीय तटरक्षक दलानं ऑपरेशन जलराहत राबवून दमण, दादरा नगर हवेली आणि दक्षिण गुजरातमधील 170 लोकांना रेस्क्यू केलंय. बावीस जुलैच्या मध्यरात्रीपासून राबवलेल्या या 11 वेगवेगळ्या बचाव मोहिमांद्वारे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यात आले. मुसळधार पावसामुळे गुजरातच्या सुईगावमध्ये असलेल्या नाडाबेट वाळवंटाला समुद्राचं स्वरूप आलंय. भारत पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या या प्रसिद्ध नाडाबेटच्या वाळवंटाचं पावसामुळे दलदलीत रूपांतर झालंय. त्यामुळे एरवी कायम कोरडे असणारे आणि ओसाड असणारे नाडाबेटचे वाळवंट मुसळधार पावसामुळे एखाद्या विस्तीर्ण समुद्रासारखं दिसतंय. वाळवंटातील या दुर्मिळ दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मध्यरात्रीपासून राबवलेल्या या 11 वेगवेगळ्या बचाव मोहिमांद्वारे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यात आले. मुसळधार पावसामुळे गुजरातच्या सुईगावमध्ये असलेल्या नाडाबेट वाळवंटाला समुद्राचं स्वरूप आलंय. भारत पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या या प्रसिद्ध नाडाबेटच्या वाळवंटाचं पावसामुळे दलदलीत रूपांतर झालंय. त्यामुळे एरवी कायम कोरडे असणारे आणि ओसाड असणारे नाडाबेटचे वाळवंट मुसळधार पावसामुळे एखाद्या विस्तीर्ण समुद्रासारखं दिसतंय. वाळवंटातील या दुर्मिळ दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
जे घडून गेलं ते सर्व तथ्य तुमच्या समोर आहे असं म्हटलंय भुजबळांनी. आधीच लक्ष दिलं असतं तर लाठीचार्ज जनक्षोभ टळला असता असं भुजबळांनी म्हटलंय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर भुजबळांची ही प्रतिक्रिया आहे. जो हुआ है आपके सामने जो है सारी बातें हैं, मगर इसके बारे में अगर इसके पहले जल्दी होता तो शायद बहुत सारा जो बाद में जो है लाठीचार्ज, वहाँ का उद्रेक और दुनिया भर में जो है ये सारी चीजें गई, वो शायद नहीं जाती. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये जल्लोष केला जातोय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सहभागी होणार आहेत. नीट परीक्षेच्या निकालानंतर परळीमधील एक विद्यार्थी घरातून बेपत्ता आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थी नाराज होता. कुटुंबियांनी हा आरोप केलाय. परळी पोलीस ठाण्यामध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. आदित्य राठोड असं घरातून निघून गेलेल्या बेपत्ता मुलाचं नाव आहे. ठाण्यातील वाहतूक सुधारणा प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात एकनाथ शिंदेंकडून वरळीविषयी सूचक विधान करण्यात आलं. सचिन अहिरांनी शिंदेंना वरळीकडे लक्ष देण्याची विनंती केली आणि त्यावर ठाणे बदलतंय, वरळीही बदलायला पाहिजे असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं. याचबरोबर दुसरा प्रोजेक्ट आम्ही करतोय. उपसभापती तुम्ही आपल्याला माहिती पाहिजे, इथं आमच्या वरळीकडे पण लक्ष ठेवा. वरळीकडे लक्ष द्यायला लागेल ना. आता वरळीकडे तिथं आता कोस्टलला जोडू आपण, तो सगळं करू आपण, तिथली ट्रॅफिक सगळी कमी करू. नाशिकच्या इगतपुरीमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे इगतपुरीमधील ग्रामीण रुग्णालय आणि गोळीबारवाडी रस्ता पाण्याखाली गेलाय. गोळीबारवाडीमधील 34 ते 40 घरांचा संपर्क तुटलेला आहे. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहता. अक्षरशः गुडघाभर पाण्यातून लोकांना अजूनही मार्ग काढावा लागतोय. इगतपुरीमधल्या गोळीबारवाडी परिसर हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. नदीचा प्रवाह म्हणावा की रस्ता असा प्रश्न पडावा अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. इकडे ठाण्याच्या शहापूरमधील डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि मुसळधार पावसामुळे डोलखांब बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे. दुकानांमध्येही पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं नुकसान झालेलं आहे. ही ठाण्यामधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं संततधार पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. ढगफुटी सदृश्य पाऊस काही ठिकाणी झालेला आहे आणि शहापूरमधल्या डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये तिथलं जनजीवन हे विस्कळीत झालंय.